रामटेकच्या जंगलामध्ये 24 वर्षीय तरुणी आणि त्या 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह पुरण्यात आला। पुराव्यांशी छेडछाड केली गेली, इथेही छेडछाड झाली। याही प्रकरणामध्ये गाडीची नंबर प्लेट बदलणं असेल, या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या। खरं तर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न म्हणून त्या दिवशी ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना सुद्धा सहआरोपी केले पाहिजे आणि सहआरोपी करून गुन्हे दाखल झाले पाहिजे। हे 24 वर्षीय तरुणीचं प्रकरण रामटेकमध्ये झालंय। गृहमंत्री साहेब, एवढी प्रकरणं महिला सुरक्षित कुठेच नाहीये, पण तुम्ही राजीनामा देऊ नका। फडणवीस साहेब, मी तुमचा राजीनामा अजिबात मागणार नाही, उलट मी म्हणेल की तुम्ही देऊच नका राजीनामा। अजून 5-50 जण मेले तर काय फरक पडतोय, मरू द्यात 5-50 जण, कारण तुम्ही काही सांभाळूच शकणार नाहीये आणि तुम्हाला कुठलं आंदोलनही हाताळता येत नाही। बदलापुरात तुम्ही काय केलं ते समजू शकते। या सगळ्या प्रकरणात माझी अजूनही लॉ अँड ऑर्डरची चाड असणाऱ्या डिपार्टमेंटला विनंती असेल की संकेत बावनकुळे याला आरोपी म्हणून त्याचं नाव त्यात नमूद केलं जावं। ते होणार नसेल तर मला त्याच्यासाठी वेगळी कायदेशीर प्रोसेस करावी लागेल आणि त्या कायदेशीर प्रोसेससाठी मी पुढे ऑनरेबल कोर्टाकडे जाईन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।